तर प्रहरीची सेवा कशी करायची किंवा यागाची सेवा कशी करायची असते किंवा केंद्रामध्ये प्रहरीला एवढं का महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये, आपण प्रहरीची सेवा का केली पाहिजे, या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. प्रहरीची सेवा ही वर्षातून 2 वेळा येते बघा. एकदा दत्त जयंतीनिमित्त जेव्हा सामूहिक पैठण केंद्रामध्ये गुरुचरित्राचा पारायणचा सप्ताह सुरू होत असतो 7 दिवसांचा, त्यावेळेला एक प्रहरीची सेवा असते. आणि दुसरी प्रहरीची सेवा म्हणजे बघा स्वामी पुण्यतिथीनिमित्त जेव्हा गुरुचरित्र पारायणचा सप्ताह सुरू होतो त्यावेळेला प्रहरीची सेवा असते. ज्या स्वामी भक्तांचे खूप स्वामींच्या सेवा करून, पोथीवाचन करून, ग्रंथपठण करून सुद्धा प्रश्न सुटत नाही, त्यांच्या आयुष्यातील अडचणी संकटे दूर होत नाही, त्या स्वामी भक्तांनी नक्कीच प्रहरीची सेवा नक्की करा. प्रहरीची सेवा ही खूप महत्त्वाची सेवा. तर म्हणजे हा गुरुचरित्र या ग्रंथाचा आत्मा आहे बघा. प्रहरीची सेवा ही जेव्हा केंद्रामध्ये ह्या सप्ताहामध्ये सुरू होते तेव्हा ती अखंड सुरू असते बघा. जी सेवा अखंड, ज्याच्यामध्ये खंड पडत नाही, अशा सेवेला प्रहरीची सेवा म्हणतात. तर आता प्रहरीची सेवा आपल्या आयुष्यामध्ये का करायची असते बघा. तर आपण माणूस म्हटल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये खूप संकट असतात, खूप अडचणी असतात, खूप समस्या असतात, खूप संघर्ष आपल्याला करावे लागत असतात. काही वेळेला आपल्या आयुष्यामध्ये असे प्रॉब्लेम निर्माण होतात, आर्थिक असू शकतं, पैशाचे प्रॉब्लेम निर्माण होतात. आपण एखादा व्यवसाय करत असतो, त्यामध्ये सुद्धा आपल्याला मनासारखे उत्पन्न मिळत नाही. आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टातून आपल्याला योग्य असा मोबदला मिळत नसतो. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये समस्या खूप असतात आणि अडचणीसुद्धा खूप असतात, पण त्यातून आपल्याला मार्ग मिळत नाही. आपण स्वामींची सुद्धा सेवा करत असतो पण काही वेळेला सेवेचा सुद्धा अनुभव आपल्याला येत नाही. तर अशा स्वामी भक्तांना मी सांगते की तुम्ही ह्या 7 दिवसामध्ये प्रहरीची सेवा नक्की केंद्रामध्ये जाऊन करा. प्रहरी खूप महत्त्वाचे असते. जेव्हा तुम्ही प्रहरीची सेवा करणार बघा तेव्हा तुमच्या आयुष्यातील अडचणी, संकटे, समस्या हे नक्कीच दूर होणार आणि तुम्हाला प्रत्येक संकटातून मार्ग सापडत जाणार. ह्यासाठी ज्यांना नाही पोथी वाचन केल्यानंतर सुद्धा अनुभव आलेला त्या स्वामी भक्तांनी प्रहरीच्या सेवेचा लाभ घ्या. प्रहरी खूप महत्त्वाची असते बघा. आणि प्रहरीची सेवा ही आपल्या केंद्रामध्ये, मठामध्ये सुरू असते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गुरुचरित्र हा ग्रंथ खूप प्रभावी आहे बघा. आणि गुरुचरित्र हा ग्रंथ हा 5वा वेद मानला गेला आहे. गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं पारायण जी पण व्यक्ती करत असते, जी पण महिला करत असते बघा, तिच्या आयुष्यामध्ये ज्या पण अडचणी असतात, ज्या पण संकट असतात ते दूर होत असतात. त्या पुण्यतिथी जवळ आली म्हणजे 15 एप्रिलला स्वामींची पुण्यतिथी आहे. तर 9 एप्रिलपासून गुरुचरित्र पारायणला सुरुवात होत आहे. आणि हा पारायणचे सप्ताह काळ असतो म्हणजे 7 दिवसाचं पारायण असतं ते 15 एप्रिलपर्यंत. तर ह्या 7 दिवसामध्ये बघा आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये, मठामध्ये सुद्धा लाखों असे स्वामी भक्त गुरुचरित्राच्या पारायणला बसलेले असतात. आणि सामूहिक पैठण गुरुचरित्राचं पारायण केलं तर खूप महत्त्वाचं असतं बघा. कारण लाखोने जेवढे संख्येने लोक बसलेले असतात तेवढ्या सर्वांसोबत आपली ही सेवा होत असते. यासाठी जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही सामूहिक पैठण गुरुचरित्राचं पारायण करण्याचा प्रयत्न करा. तर आता सामूहिक पैठण जेव्हा सुरू असतं 7 दिवसामध्ये, तर त्या दिवशी बघा, त्या दिवसापासून म्हणजे 9 एप्रिलपासून प्रहरीच्या सेवेला म्हणजे दिवस रात्र ही प्रहरीची सेवा सुरू असते. त्या सेवेमध्ये खंड पडत नाही, कंटिन्यू सेवा सुरू असते बघा प्रहरीची. त्याचप्रमाणे केंद्रामध्ये ह्या 7 दिवसामध्ये बघा तुम्हाला यागाची सेवासुद्धा असते. याग ह्या सेवेचं महत्त्व खूप आहे बघा. प्रत्येक महिलेनं यागाच्या सेवेचा नक्कीच अनुभव घ्या. प्रत्येक दादांनी सुद्धा यागाच्या सेवेचा अनुभव घ्या. याग हे खूप महत्त्वाचे असतात. आणि आपल्या केंद्रामध्ये बघा ह्या 7 दिवसामध्ये दररोज वेगवेगळे याग होत असतात बघा. स्वामी याग असतो, चंडी याग असतो. ह्या यागाविषयी मी तुम्हाला पुढे सांगेनच, पण यागाची सेवासुद्धा खूप महत्त्वाची असते. तर आता प्रहर बघा, प्रहर आपल्याला प्रहरची सेवा आता सुरू होणार आहे 9 एप्रिलपासून. ज्यांना काही सेवा करणं शक्य झालं, कोणतीच स्वामींची पोथी वाचन करणं शक्य होत नाही, गुरुचरित्राच्या पारायण बसण्याची इच्छा होती पण पारायण करणं पण शक्य झालं नाही, अशा व्यक्तींनी नक्कीच प्रहरीच्या सेवेचा लाभ घ्या. तुमच्या आयुष्यातील अडचणी, संकटे, समस्या हे नक्कीच दूर होतील. तुमची इच्छित मनोकामनासुद्धा पूर्ण होईल. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या 7 दिवसामध्ये केंद्रामध्ये, मठामध्ये बघा गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे. तर साक्षात दत्त महाराज हे प्रत्यक्ष तिथे असतात आणि ते प्रत्येक भक्ताला म्हणजे जो पण भक्त अगदी श्रद्धेने आणि मनापासून सेवा करत असतो बघा, त्या भक्ताला ते नक्कीच आशीर्वाद देतात दत्त महाराज आणि स्वामी महाराज. यासाठी सांगते की केंद्रामध्ये, मठामध्ये जाऊन प्रहरीची सेवेचा लाभ नक्की प्रत्येक स्वामी भक्तांना घ्या. सेवेची वेळसुद्धा वेगवेगळी असते बघा. आता वेळ कशी म्हणजे, तर सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत जी वेळ असते बघा केंद्रामध्ये,
तर ही वेळेमध्ये महिला वर्ग हीच प्रहरीची सेवा करू शकतो. रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 8पर्यंत म्हणजे पूर्ण रात्रपर्यंत हे पुरुष म्हणजे जे दादा असतात तीही प्रहरीची सेवा करू शकतात. सांगते, महिलांनी वेळात वेळ काढून प्रहरीची सेवा दिवसभरामध्ये जाऊन नक्की करा आणि दादांनी सुद्धा प्रहरीची सेवा जाऊन केंद्रामध्ये नक्की करा. तर आता प्रहरीची सेवा बघा, प्रहर म्हणजे काय ह्याविषयी तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं. सेवा करण्यासाठी ना 6 स्वामी सेवेकरी नेमून ठेवलेले असतात बघा. तर 6 स्वामी सेवेकरी नेमून म्हणजे कसं, तर स्वामी महाराजांच्या डाव्या साईडला 3 स्वामी सेवेकरी असतात आणि स्वामी महाराजांच्या उजव्या साईडला म्हणजे फोटोच्या उजव्या साईडला 3 स्वामी सेवेकरी असतात. तर ती प्रहरीची सेवा करत असतात. तर उजव्या साईडला जी स्वामी सेवेकरी असते ना ती वीणावादन करत असते आणि डाव्या साईडची सुद्धा एक असते ती वीणावादन करत असते. उजव्या साईडला एक असते ती स्वामीचरित्र सारामृताचं पठण करत असते आणि डाव्या साईडला जी असते ती सुद्धा स्वामीचरित्र सारामृताचं पठण करत असते. उजव्या साईडला जी एक 3ऱ्या नंबरची व्यक्ती जी असते बघा, ती स्वामी महाराजांच्या श्री स्वामी समर्थ ह्या षडाक्षरी मंत्राचं नामस्मरण करत असते. डाव्या साईडला जी एक 3 नंबरची व्यक्ती असते ती सुद्धा स्वामी महाराजांची माळ जप करत असते. ही सेवा ना केंद्रामध्ये कंटिन्यू सुरू असते, खंड पडत नाही. मग महिलांचं कसं होतं की महिलांनी तिथं जाऊन ना नंबर लावायला लागतात आधी, कारण पुढचे स्वामी सेवेकरी आधी सकाळी येऊन बसलेले असतात तिथं. त्यामुळं काय होतं, तर आपल्याला नंबर मिळत नाही लवकर. ह्यासाठी तिथं जाऊन आपल्याला आधी नंबर लावावा लागतो. म्हणजे प्रत्येक स्वामी सेवेकरीला म्हणजे प्रत्येक महिला 2-2 तास किंवा 1 तास तरी सेवा ही नक्कीच मिळावी ह्यासाठी. तर जेव्हा वीणावादन करत असते ना, तर ती जेव्हा 1-अर्धा तास तिने वीणावादन केलं ना त्या सेवेकरीनं, की पुढची व्यक्ती उठून तिथं जाते आणि ती वीणा घेते आणि ती वीणावादन सुरू करते. आता त्याच्यानंतर बघा माळजप सुरू असते. माळजप करणाऱ्या व्यक्तीनं जर अर्धा तास सेवा घेतली तर पुढची एक महिला जाते आणि पुन्हा ती पुढची सेवा करते. पण कंटिन्यू सेवा सुरू असतात, खंड पडत नाही प्रहरीच्या सेवेमध्ये. महत्त्वाचे आहे आपल्या आयुष्यामध्ये. आपण एक स्वामी भक्त आहोत आणि प्रहरीची सेवा आपल्याला मिळणं म्हणजे आपलं एक भाग्य आहे बघा. आणि प्रहरी ही फक्त वर्षातून 2 वेळाच हा सप्ताह असतो. त्यासाठी प्रत्येकांना सांगते की तुम्ही पोथी वाचन करता, स्वामी चरित्र सारामृताचं वाचन घरामध्ये करता, स्वामींचे सर्व प्रकारचे पोथी वाचन पारायण करता, पण प्रहरीची सेवा चुकवू नका. प्रहरी खूप महत्त्वाची असते. तुमच्याकडनं प्रहरीची सेवा ही झालीच पाहिजे, तरच तुमचे प्रश्न जे असतील ते मार्गी लागणार आहेत. तर आता हे प्रहरीविषयी मी तुम्हाला सर्वांना सांगितलं. तर आता दुसरी गोष्ट अशी की यागाची सेवासुद्धा बघा खूप महत्त्वाची आहे. यागाचा सप्ताहसुद्धा पहिल्या दिवसापासून सुरू होत असतो. दररोज नवीन नवीन याग घेतले जातात आपल्या केंद्रामध्ये बघा. गुरुचरित्राचं पारायण झालं ना की त्यानंतर 11-10:30 वाजता यागाला सुरुवात होत असते बघा. याग तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एक याग जरी आपण करायचा म्हटलं तर किती खर्च येतो, खूप खर्च येतो आणि आपल्याकडनं ते घरामध्ये शक्यच नसतं. यागाची सेवा जी व्यक्ती करते म्हणजे मठामध्ये जाऊन तिच्या आयुष्यामधील अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य झालेल्या असतात. यासाठी यागाच्या सेवेचा सुद्धा लाभ केंद्रामध्ये जाऊन नक्की घ्या. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपल्या चंडी यागसुद्धा केंद्रामध्ये असतो. म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळे याग असतात. चंडी याग तर खूप महत्त्वाचं आहे बघा. आपल्या कुलदेवतेची सेवा आहे ही आणि आपल्याकडनं आपल्या कुलदेवतेची सेवा होणं खूप महत्त्वाचं असतं. तर तुम्ही चंडी याग जाऊन केंद्रामध्ये चंडी यागचा सुद्धा लाभ घेऊ शकता, की जेणेकरून एक कुलदेवतेची सेवा तुमच्याकडनं होईल आणि आपल्याकडनं घरामध्ये याग असे होतच नाहीत. आपण खूप प्रयत्न करतो पण होत नाही, कारण ह्याचा खर्च खूप आहे यागाचा बघा. आणि गुरुमाऊलींनी आपल्याला साक्षात म्हणजे आपल्याकडनं कोणत्याही प्रकारची पैसे न घेता केंद्रामध्ये यागाची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. हे खूप म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी प्रत्येक महिलेनं प्रत्येक दादांनी जाऊन केंद्रामध्ये यागाच्या सेवेचा सुद्धा लाभ घ्या. चंडी याग असतो, तुम्हाला सांगते गीता याग असतो, स्वामी याग असतो, त्याचप्रमाणे बघा गणेश यागसुद्धा असतो. याचप्रमाणे असे याग असतात बघा केंद्रामध्ये. गणेश याग तर किती महत्त्वाचा आहे. ज्यांची मुलं लहान मुलं ऐकत नसतात किंवा मोठ्यांचं ऐकत नाही, अभ्यास करत नाहीत, त्यांच्यासाठी तर हा गणेश याग ना खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन सुद्धा मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन हा याग करू शकता. त्याचप्रमाणे बघा मल्हारी याग, गीताई याग हे सुद्धा दोन्ही याग खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला रुद्र यागसुद्धा सांगते. तर असे दररोज ह्या 7 दिवसामध्ये याग असतात. तर ह्या यागाच्या सेवेचा लाभ घ्या. तुमच्या आयुष्यातील संकटे अडचणी ही नक्की दूर होतील बघा. आपण खूप म्हणजे खूप सेवा करत असतो आणि काही वेळेला आपल्याला सेवेचं फळ मिळत नाही, स्वामींच्या सेवेचा अनुभव येत नाही. तर तुम्ही ह्या वर्षी प्रहरीची सेवा केंद्रामध्ये जाऊन करा, स्वामींचं दर्शन घ्या. या 7 दिवसामध्ये आपल्याकडनं घरामध्ये जर काही सेवा होत नसतील तर केंद्रामध्ये जाऊन तुम्ही सेवा करा. खूप महत्त्वाची सेवा आहे बघा यागाची, प्रहरीची सेवा खूप म्हणजे खूप महत्त्वाची सेवा आहे. तुमची जर एखादी इच्छा खूप वर्षापासून अपूर्ण आहे किंवा तुमचं स्वतःचं घर होत नाही, तुमच्या आयुष्यातील कोणती पण गोष्ट असू दे, कोणती पण जी तुम्हाला मिळतच नाही, तर तुम्ही प्रहरीची सेवा केंद्रामध्ये जाऊन करा. प्रहरीची सेवा केल्यानंतर आपले प्रश्न हे नक्कीच मार्गी लागतात. आपल्याला त्यावेळेला बघा केंद्रामध्ये आपण जेव्हा ह्या 7 दिवसा सप्ताहामध्ये जेव्हा आपण मठामध्ये जातो बघा, आपल्या केंद्रामध्ये या 7 दिवस ना साक्षात दत्त महाराज
स्वामी महाराज हे अदृश्य स्वरूपात असतात तिथं आणि ते स्वतः सगळं बघत असतात. प्रहरीची सेवा बघत असतात, कोण भक्त करतो. गुरुचरित्राचं पारायण जेव्हा एखादी व्यक्ती पठण करत असते ते सुद्धा ते ऐकत असतात. ते संपूर्ण आपल्या केंद्रामध्ये त्यांचा एक वास असतो. ते अदृश्य स्वरूपात असतात. त्यांचं सर्व स्वामी भक्तांवर, सर्व दत्त भक्तांवर त्यांचं लक्ष असतं. यासाठी सांगते की ह्या प्रहरीच्या सेवेचा लाभ घ्या. स्वामी महाराजांच्या तुमच्यावर एक कृपा आशीर्वाद राहिला आणि तुम्हाला प्रत्येक संकटातून, प्रत्येक समस्येतून मार्ग मिळत जाईल. तुमची मनोकामना, तुमची इच्छित मनोकामना सुद्धा पूर्ण होईल आणि स्वामींचा आशीर्वाद मिळेल. ह्यासाठी प्रहरीच्या सेवेचा नक्की प्रत्येक स्वामी भक्ताने केंद्रामध्ये, मठामध्ये जाऊन लाभ घ्यायचा आहे. महिलांनी सुद्धा केंद्रामध्ये जाऊन प्रहरीची सेवा करा, दादांनी सुद्धा करा. प्रहरी खूप महत्त्वाचे असते. त्याशिवाय यागाची सेवा सुद्धा खूप महत्त्वाची आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली. प्रहर म्हणजे काय, प्रहरीची सेवा का करायची असते, यागाची सेवेचं महत्त्व काय आहे. तर या संपूर्ण विषयी माहिती दिली. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.